अमरावतीतून चिखलदऱ्यातल्या 3500 फुटांवरून वाहणारा भीमकुंड हा धबधबा आता खळखळून वाहू लागलाय आणि ही मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भीमकुंड पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केलेली आहे। त्यातच धबधब्यावरून रोपवे आणि सायकलिंग सुरू केल्यानं भीमकुंड धबधबा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतोय। काय नेमकं इथलं सगळं वातावरण आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे। चिखलदऱ्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडत आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर सध्या इथे धबधबे चिखलदऱ्यातले प्रवाहित झालेले आहे आणि मी सध्या आहे भीमकुंड या धबधब्यावर। आपण इथे पाहू शकतो हा जो धबधबा आहे हा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेला आहे आणि या धबधब्याच्या वरून पर्यटक जे आहे ते इथे ऍडव्हेंचर अनुभवताना आपल्याला इथे पाहायला मिळतात। सायकलिंग जे आहे ते सध्या पर्यटक इथे करताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। आपण इथे पाहू शकतो अशा प्रकारे या धबधब्याच्या वरून पर्यटक जे आहे ते सायकलिंग करण्याचा आणि ऍडव्हेंचर अनुभवण्याचा जो आहे तो आनंद घेतात। वातावरण खूप छान आहे आणि मेनली म्हणजे जे सायकलिंग रोप वगैरे दिसत आहे ते अति आनंदशीर वाटत आहे आणि थोडंसं म्हणजे पर्यटक येत आहे त्यांना एक ऍडव्हेंचर फील होत आहे आणि चिखलदऱ्याचं जे वातावरण आहे एक रम्य वातावरण आहे, निसर्गाचा आनंद घेत आहे। या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही नक्कीच चिखलदऱ्याला भेट द्या आणि इथल्या निसर्गाचा आनंद घ्या। चिखलदऱ्याचं निसर्ग सौंदर्य सध्या मोठ्या प्रमाणात फुलल्याचं इथं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, भीमकुंड, चिखलदरा, अमरावती।